साताऱ्यातून या क्षणाची मोठी बातमी. नीटच्या फेरपरीक्षेनंतर निकालातही घोळ. अपेक्षित 536, मिळाले फक्त 391 गुण. कराडच्या धनश्री पाटीलचा दावा, राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजीची फेरपरीक्षा पार पडली. मात्र फेरपरीक्षेनंतरही निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा दावा सातारा जिल्ह्यातील कराडमधून समोर आला आहे. बीडमधील प्रकरणानंतर आता कराड येथील विद्यार्थिनी धनश्री विनोद पाटील हिने निकालात तब्बल 145 गुण कमी मिळाल्याचा दावा केला आहे. अधिकृत उत्तर तालिका आणि स्वतःच्या OMR शीटच्या पडताळणीनुसार 536 गुण अपेक्षित असताना प्रत्यक्ष निकालात 391 गुण मिळाल्याचे धनश्रीचे म्हणणे आहे. या तफावतीमुळे तिच्या रँकवर मोठा परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला असून निकालात दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबियांनी केली आहे. मला 536 मार्क्स यायला पाहिजे होते अकॉर्डिंग टू माझी OMR आणि जे आन्सर की NTA ने दिली होती. पण रिझल्टमध्ये फक्त 391 मार्क्स आले. जवळपास 2.5 लाखाचा फरक रँकचा फरक पडतो. जर 536 मार्क्स आले असते तर माझा रँक 45 ते 50,000च्या मध्ये असला असता. पण आता जवळपास 3 लाखापर्यंत गेला. यामुळे माझा आत्मविश्वास पूर्ण खालावलाय. काय करायचं पुढे काही कळत नाहीये आणि फक्त बदलून यावा रिझल्ट हीच इच्छा आहे. पालक म्हणून तर प्रत्येक पाल्याला आता 2 दिवस झाला आपण बघतोय की बऱ्याच मुलांच्या मार्कमध्ये आणि आन्सर शीटमध्ये तफावत आहे. परंतु हे जर आलं नसतं तर काय झालं असतं. नीटचा OMR शीट आपल्याकडे आहे, आन्सर शीट आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली पोझिशन तरी कळते. 2-2 वर्ष ॲक्च्युली तसं बघितलं तर 8वी 9वी 10वी पासूनच विद्यार्थी अभ्यास करतायत. फाउंडेशन कोर्स करतायत. ते 2-3 वर्ष, काही विद्यार्थी तर 2 वर्ष रिपीट करून 3 वर्ष रिपीट करून भविष्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबत जर असं घडत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे भविष्यामध्ये हे होऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे.